ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीस मदत केल्यास पोलीस स्टेशनला जावं लागतं का किंवा कोर्ट केसमध्ये आपलं नाव येतं का, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, हा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे. कारण या दोन कारणांमुळेच खूप लोक मदत करायलाच पुढे येत नाहीत. त्यांना असं वाटतं की विनाकारण आपण या केसमध्ये अडकले जाऊ तर सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन ज्या व्यक्तीने मदत केलेली आहे तो व्यक्ती लगेच तिथून जाऊ शकतो. पोलीस त्यांना माहिती देण्यासाठी जबरदस्ती बिलकुल करू शकत नाहीत. जर तो व्यक्ती स्वतःहून साक्ष देत असेल तरच त्यांची साक्ष पोलीस नोंदवू शकतात. पोलीस त्यांना जबरदस्तीने तुम्ही साक्ष द्या असा फोर्स सुद्धा करू शकत नाही, नाहीतर पोलिसांवर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कायदेशीर कारवाई किंवा कायदा हा नाही तर कायद्याची अंमलबजावणी हा आहे. आणि सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार जवळजवळ 84% भारतीयांना आपले अधिकारच माहिती नाहीयेत. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 58% पोलिसांना सुद्धा याबद्दल माहिती नाही. आणि त्यामुळेच पोलीस सुद्धा लोकांना जबरदस्ती पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि माहिती विचारतात. आणि या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य लोकांना सुद्धा त्यांच्या अधिकाराबद्दल माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा.